ड्रायव्हर भावाच्या मदतीसाठी आपण पोचलो होतो। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, हा टायर फुटला आहे। टायर फुटायचं कारण काय मी तुम्हाला सांगतो। फक्त हे वाकडचा मेन ब्रिज आहे, मेन हायवे आहे बघा। हे मेन हायवेला खांब पूर्ण लागलेलं आहे। या खांबामुळे गाडी ड्रायव्हर साईडला गाडी दाबायला गेला, टायर त्याच्यावर चढला डायरेक्ट, टायर फुटला। आता ड्रायव्हर भाऊची विचारू, काय म्हणता ड्रायव्हर भाऊ तुम्ही? आम्ही जर एवढा टोल लागा भरतो, रोड टॅक्स भरतो। बरं, रोड टॅक्स काय गाडी टोलला काय झाले ना, आता टायर फुटला आहे, आम्हाला कंपनी पैसे भरून दे म्हणजे टायर, आम्हाला काय रे पैसे कुठे भरायचे आहे? काय गाडी मग बघू शकता तेवढ्या खांबामुळं टोल टॅक्स घेता। बरं, हे रोडला जे आपलं बोलायचं कारण आहे, या अपघातामध्ये काय झालं काढायचं कारण जबाबदारी कोणाची आहे? हायवेवाले आणि त्यांचं लक्ष नाहीये ना। टोल टॅक्स घेऊ नका, रोड टॅक्स घेऊ नका, डिपार्टमेंट त्याला जबाबदार वाकडचा ब्रिज आहे, बघू शकता तुम्ही एवढा ट्रॉफिक होते। गाडी ड्रायव्हर साईडला दाबायला गेला, टायर फुटला आहे, ह्याची जिम्मेदारी घेणार कोण? टायर फुटला होता, आपण टायर बसवून दिला, आता पूर्ण ट्रॉफिक क्लिअर होऊन जाईल। वाकडच्या ब्रिजपर्यंत पूर्ण ट्रॉफिक झाला होता, पूर्ण आता क्लिअर होऊन जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र।